नमस्कार, मी प्रशांत कदम. देशात आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक नावाच्या यंत्रणेवरती रोज प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि या सगळ्यामध्ये आयोगाची भूमिका ही इतकी स्वस्थपणाची आहे आणि सत्ताधाऱ्यांना शरण गेल्याची आहे की राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे केवळ एक खेळ करून ठेवलेला आहे. एकीकडे ओबीसी राजकीय आरक्षणाचा घोळ चालू आहे, दुसरीकडे 103 बिनविरोध आणि त्यातले 100 हे भाजपचे उमेदवार निवडून येतात. बिनविरोध निवडींच्या नावाखाली हा दडपशाहीचा जो प्रकार चालू आहे त्याच्याबद्दल निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही आहे. मतदारांना थेटपणे धमकीची विधानं रोज सत्ताधारी करतायत. तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत म्हणून रांग लागलेली आहे अशा वक्तव्यांची, पण आयोग याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहे. आणि या सगळ्यामध्येच आज वर्तमानपत्रामध्ये आज जो आकडा छापून आलेला आहे तो देखील अतिशय गंभीर आहे. फक्त मुंबईपुरतं बोलतोय मी. मुंबईमधल्या दुबार मतदारांचा आकडा 11 लाख आहे असं आज वर्तमानपत्रामध्ये BMC अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं छापून आलेलं आहे. मुंबईमध्ये यावेळी मतदार किती आहेत? 1,03,00,000. त्याच्यापैकी जर हे संभाव्य दुबार, हा एक अतिशय गोंडस शब्द निवडणूक आयोगानं शोधलेला आहे म्हणून त्यांच्या भाषेत सांगायचं तर हे संभाव्य दुबार मतदार किती होतात? जवळपास 10% आसपास, म्हणजे 100रातले 10 लोक हे बोगस किंवा दुबार मतदार नोंदलेले आहेत, म्हणजे त्यांची नावं एकापेक्षा अधिक ठिकाणी आहेत. आता आज सगळ्यांनीच हा आकडा छापल्यानंतर याच्यातनं काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. एकतर सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की आज आपण या आकड्याबद्दल चिंता व्यक्त करतोय, त्याच्याबद्दलच्या बातम्या आपण बघतोय, पण या आकड्याचं उद्या काय होणार? कारण उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला या प्रारूप मतदार यादीवरती आक्षेप घेण्याची मुदत संपते. 20 नोव्हेंबरला ही प्रारूप यादी जाहीर झाली आणि लगेचच 7 दिवसामध्ये त्याच्याबद्दलची मुदत संपते. विरोधी पक्षांनी ही मागणी केलेली होती निवडणूक आयोगाकडं की आम्हाला 21 दिवसांचा तरी किमान वेळ द्या, पण तो वेळ अद्याप तरी वाढवून दिला गेलेला नाही आहे. आणि म्हणून जर हा वेळ वाढवून नाही दिला तर या सगळ्या आज छापून आलेल्या बातम्यांचं आपण जी चिंता व्यक्त करतोय त्याचं काय लोणचं घालणार आहोत का आपण? आणि निवडणूक आयोग इतक्या बिनधास्तपणे इतका मोठा दुबार मतदारांचा आकडा असताना ती मतदार यादी शुद्ध न करताच निवडणूक घेणार असेल तर हा लोकशाहीशी केवढा मोठा खेळ आहे. मला तर अजून एक प्रश्न पडला आहे. आपल्या राज्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला टप्पा जाहीर करताना जी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्या आधी महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्रित मोर्चा काढून त्यांच्याकडे काही निवेदनं सादर केलेली होती. त्याच्यानंतर सुद्धा राज्य निवडणूक आयोग हा ढिम्म होता आणि त्यांचं उत्तर काय होतं की आम्हाला आत्ता जे दुबार मतदार सापडलेले आहेत ते संभाव्य दुबार आहेत, त्यांच्या नावापुढं आम्ही चिन्हांकित केलेलं आहे आणि त्यातल्या अनेकांना आमचे अधिकारी जातील आणि ते विचारतील की तुम्हाला कुठं मतदान करायचं आहे आणि त्यांनी एक ठिकाण सांगितल्यानंतर मग दुसऱ्या ठिकाणी मतदान जे आहे ते करू दिलं जाणार नाही आहे. आता इतकी जर तुमची सक्षम यंत्रणा असेल आणि केवळ या मेकॅनिझमनं तुम्ही इतरत्र होणारं असं बोगस मतदान टाळू शकणार असाल तर मुळात तुम्हाला दुबार मतदार यादीतनं काढायला किती वेळ लागतो? आजकाल डिजिटल तंत्रज्ञान आहे. मुळात ही नावं जी आहेत ती अशा पद्धतीने दिसलीच नाहीत पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये 5-5 वर्ष निवडणुका लांबलेल्या आहेत. अजून एक 50 दिवस लांबल्या. या यादीला स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला तेवढे दिवस पुरेसे आहेत. ते करूनच मग निवडणुका का घेतल्या जात नाही आहेत? हा पण याच्यातला पहिला प्रश्न. दुसरा गंभीर प्रश्न, राज्यातल्या दुबार मतदारांचा आकडा किती आहे हे विचारल्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडे त्याचं काहीही उत्तर नव्हतं. मग मुंबईतला हा 11 लाखांचा आकडा कसा काय समोर येऊ शकला? त्याच्याबद्दल आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषद घेत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात पाहणी केली, त्याच्या संदर्भातल्या काही त्रुटी दाखवून दिल्या आणि पत्रकार परिषदेमध्ये एक आकडा सांगितला. त्याच्यानंतर मग निवडणूक आयोग किंवा या BMC अधिकाऱ्यांच्यावरती हा दबाव आलाय का की आता आपल्याला पण काहीतरी माहिती द्यावी लागेल, त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे लागेल, म्हणून त्यांनी आता हा आकडा शेवटी सांगितलेला आहे का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता या निवडणुकीमध्ये जर हे दुबार मतदार काढले गेले नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत इतक्या तातडीने यंत्रणा नाही पोहोचली तर बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता वाढते. म्हणजे आजची एक बातमी तर अशी आहे की ज्याची गिनीश बुकमध्ये नोंद करावी लागेल. मुंबईतल्या म्हणजे हे मतदार बघा की दुबार तिबार पण नाही आहेत. एका मतदाराचं नाव 103 वेळा, तब्बल 103 वेळा असल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे. मला प्रश्न असा पडतो की नजर चुकीने एखादी गोष्ट होऊ शकते, समजा एक नाव दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं, पण 103 वेळा होत असेल तर याला आपण नजर चुकी म्हणू शकत नाही. हा सिस्टमॅटिकली केलेला काहीतरी घोळ आहे. आणि हा 103 वेळा ज्याचं नाव आहे तो एक व्यक्ती आहे की अनेक व्यक्ती आहेत, आणि जर एक व्यक्ती असेल तर त्याचं नाव काय आहे हे सुद्धा आयोगानं आणि BMCनं जाहीर केलं पाहिजे. ते आपल्याला कळलं पाहिजे की इतक्या वेळा याचं नाव नोंदलं कसं. साधं एखादं म्हणजे आपण सरकारी कार्यालयामध्ये काम घेऊन गेल्यानंतर आपल्याला हजारो नियम, हजारो गोष्टीवरती बोट ठेवून हे लोक विचारत असतात. आणि निवडणूक नावाची लोकशाहीतली इतकी पवित्र प्रक्रिया पाडताना यांना इतक्या साध्या गोष्टींचं भान कसं उरत नाही आहे हा प्रश्न आहे. आता खरं तर मुंबईमध्ये 288 BMCचे वॉर्ड आहेत. 103पेक्षा 288च संघामध्ये त्याचं नाव असायला पाहिजे होतं ज्या व्यक्तीचं इतक्या वेळा नाव आलेलं आहे. त्यामुळं एकतर हा घोळ जो आहे तो नीटपणे निवडणूक आयोगानं दूर केला पाहिजे. BMCच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही कल्पना करा की BMCमध्ये जर 11 लाख दुबार मतदार असतील तर राज्यभरामध्ये ते किती असतील. आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये खरोखर म्हणजे 2 तारखेला जे मतदान होईल त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे निवडणूक आयोगानं की आम्ही किती दुबार मतदार जे आहेत त्यांना रोखलेलं आहे आणि किती लोकांना या यादीतनं आम्ही चिन्हांकित करून त्यांची नावं जी आहेत ती एकदाच मतदान करण्यासाठी त्यांना पात्र ठरवलेलं आहे. त्यामुळं निवडणुका आपल्याकडं चालू झालेल्या आहेत, पण त्यातले हे जे घोळ आहेत ते मात्र काही संपत नाही आहेत. आणि दुसरी एक गंमत बघा, आदित्य ठाकरेंनी याच्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केलेला होता. 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी मुंबईची जाहीर होते, पण त्या यादीवरती तारीख आहे 14 तारखेची. म्हणजे काही पक्षांसाठी ही यादी आधीच जाहीर करण्यात आलेली होती का, त्यांना हा लाभ आधीच मिळालेला आहे का, आणि त्यांनी सर्टिफाय केल्यानंतर मग या गोष्टी घडलेल्या आहेत का पुढच्या, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. सोबतच पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी या संदर्भात काही जे मुद्दे उपस्थित केले ते पण ऐका. पण ह्या लोकशाहीचं जर आपण फ्री अँड फेअर इलेक्शनचं बोलत असू तर ह्या फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये कुठेही असा गोंधळ होता कामा नाही. पण एकंदर फक्त यादीत गोंधळ नाही आहे. जर माझ्या सहकाऱ्यांची परवानगी असेल तर मी काही इतर पण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याच्यात गोंधळ आढळलेला आहे, कारण आम्हाला हे सगळं बसून अभ्यास करावा लागतो. मशीन रिडेबल यादी आलेली नाही आहे. तुम्ही विचार करा, राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल, तुम्ही साधारण सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल, तुम्हाला खरोखर माहिती आहे का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं. तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे. आणि हीच कारणं आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही. पण आता काही काही गमतीशीर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या आहेत त्या पहा ना ह्याच्यात. आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता, आपल्याला आठवत असेल वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं, एक 10x10च्या खोलीमध्ये जवळपास 50 लोकं दाखवली होती त्यांनी. घसीटाराम हलवाई दुकानाच्या मध्ये 48 लोकं दाखवली होती त्यांनी. अशी 10पेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 10पेक्षा जास्ती असणारी घरं, 10 लोकपेक्षा 26,319 आहेत. या 26,319 घरांमध्ये 8,32,326 लोक राहतात. आता हा आकडा एवढा मोठा आहे. आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही रूल्स आहेत, नियम आहेत त्याप्रमाणे 10पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील
तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी, की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे. चला गुड फेथमध्ये आपण पकडू की 10% ह्याच्यातून लोकं खरी असतील, परिवारं खरी असतील. पण काही काही आम्हाला असे आढळलेत, धर्मच वेगळे, जाती वेगळ्या किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे, पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाहीये. हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं. आता दुबार मतदारांच्या बद्दल तर आपण बोललो. अजून एक मुद्दा आहे की कशा पद्धतीनं वॉर्डमधले मतदार इकडून तिकडं हलवलेले आहेत. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेला जो आरोप आहे की काँग्रेसचा एक विजयी उमेदवार ज्या वॉर्डातून विजयी झालेला होता आणि साधारणपणे BMCच्या निवडणुकांमध्ये किती एक 7-8 हजार मतदानांचा फरक असतो, या मतांनी ते निवडून येतात आणि तेवढ्यापेक्षा जास्त संख्येचे मतदार जे आहेत ते इकडून तिकडं केले गेलेले आहेत. बरं, हे अनेकदा विरोधी पक्षाच्याच वॉर्डमध्ये होताना दिसतंय. हा सुद्धा गंभीर आरोप या बाबतीत करण्यात येतोय. काय नेमका प्रकार आहे ते बघा. प्रभाग क्रमांक 28 के करीब करीब 7,638 वोट प्रभाग क्रमांक 29 में ट्रांसफर किया गया। इसका उदाहरण एकदम साफ साफ दिखाना चाहता हूँ कि लोकमान चाल नंबर 1 जो पूरा का पूरा प्रभाग क्रमांक 28 में आता है, लोकमान चाल 104 नंबर यादी, 105 नंबर यादी, 106 नंबर यादी पूरा आता है। और उसी तरीके से तुलजा भवानी चाल, लोकमान चाल नंबर 2, ये सब सारी चीजें आती हैं। तीसरा सबसे बड़ा एक बताना चाहता हूं कि जो मैं जहां बैठा हूं ये 109 नंबर यादी में आती है और इस 109 नंबर यादी में करीब 511 वोट यहां से ट्रांसफर, जिसमें स्वतः का मेरा वोट है, अजंता जी का वोट है, इन सभी वोटों को यहां से ट्रांसफर करके 29 नंबर प्रभाग में डाला गया है। इसी तरीके से अन्य यादियों में भी 4, 5, 6, 7, 9, 10, 11, 14, 15, 17, 18, 20 इस तरीके से 7,638 वोट, थोड़े थोड़े कई 100, कई 50, कई 200, 4, 5, 6 की तो पूरी यादी वहां पे मतदार यादी ट्रांसफर की गई है। ये चोरी नहीं तो और क्या है। त्यामुळं आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ही जी बातमी आहे, 11 लाख दुबार मतदारांची चिंता, त्याच्याबद्दल अगदी फ्रंट पेजवरती बातम्या आहेत. पण जर उद्या मुदत वाढली नाही आक्षेप घेण्याची, तर या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे. BMCचं स्पष्टीकरण आहे की आम्ही त्या मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी यंत्रणा राबवतोय आणि त्यांचं नाव केवळ एका ठिकाणी असेल, त्यांना कुठं मतदान करायचं हे आम्ही त्यांच्याकडनं लिहून घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी त्यांना मतदान करू दिलं जाणार नाही. यातल्या 4 लाखाच्या आसपास जे आहेत ते वोटरची नावं आहेत आणि त्यांची नावं जी आहेत ती इतक्या वेळा ॲड होऊन हा आकडा जो आहे तो फुगत 11 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे साधारणपणे 1 कोटींच्या मुंबईच्या मतदानामध्ये किमान 6-7 लाख तरी असे बोगस मतदार जे आहेत ते या किमान आकडेवारीवरून तरी निघू शकतील असा एक प्राथमिक अंदाज दिसतोय. त्यामुळं काय आपण आपल्या राज्यामध्ये करतोय, आपण निवडणूक घेतोय की म्हणजे काय लोकशाहीची चेष्टा करतोय, हा प्रश्न एकदा निवडणूक आयोगानं स्वतःला विचारला पाहिजे. आणि जनता म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये स्वस्त आहात, तुम्हाला या सगळ्याचं काही पडलेलं नाही आहे. तुमच्यापर्यंत या बातम्या येतात, दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या होऊन जातात आणि या सगळ्यामध्ये ज्यांना हे कटकारस्थान करायचं आहे त्यांचं मात्र बरोबर फावतं आहे. म्हणून या सगळ्याबद्दल सावध सतर्क राहणं जे आहे ते आवश्यक आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये यांनी OBC आरक्षणाचा घोळ घातलेला आहे. बिनविरोध निवडींचे आकडे बघा तुम्ही, 103 नगरसेवक राज्यामध्ये हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यातले 100 भाजपचे येतात. हा काही योगायोग असतो का? आणि बिनविरोधच्या नावाखाली जी दडपशाहीची यंत्रणा सगळी राबवली गेलेली आहे, अनेक ठिकाणी सामूहिकपणे एकाच वेळी अर्ज मागे घेतले जातात. बरोबर भाजपच्या घराणेशाहीतले जे नेते आहेत त्यांचेच उमेदवार याच्यामध्ये कसे निवडून येतात, हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळं या मुंबईतल्या 11 लाख बोगस मतदारांच्या या बातमीनं निवडणूक यंत्रणेबद्दलचे असे अनेक प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत. फक्त ही अस्वस्थता म्हणजे खरोखर त्या परिवर्तनामध्ये रूपांतरित होणार का आणि त्याचं पुढं नेमकं काय होणार, हा आपण सगळ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. तुर्तास इथं थांबूयात.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.